ही सांगणारा तुमचा एकमेव खासदार होता. आता जी मोदी मोदी म्हणून येलेत का, आता 45 वर्ष यांच्या मंत्रिपदावर तर मत मागू शकत नाही म्हणून कुणाचं नाव पुढे करायलेत? मोदीचं. काय भाषण करतील माहिती आहे का? हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारी देश जो तरक्की कर रहा है उस तरक्की के अवसर को, अरे हमारे इधर काटा निकल रहा ना, इसका कोण बात करणे का? तिथं तोंड साटक बोलायला कुणाला बी येत आहे, पण वस्तुस्थिती मांडणारा माणूस तुम्हाला पाहिजे का तोंड साटक बोलणारा माणूस पाहिजे, ह्याची निवड तुम्हाला उद्याच्या 7 तारखेला करायचा आणि तो निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. भाई और बहनों, महंगाई कम हुई कि नहीं हुई? महंगी हुई. गॅसचं सिलेंडर 450 ला घेत होता, आता कसं वाटतंय? आता माझ्या महिला भगिनीला विचारा, आपण आठवडी बाजार करतो, आठवड्याचा किराणा 2014 ला जेवढ्या पैशात येत होता तेवढ्या पैशात आता येतोय का? अरे 60 रुपयाचं डिझेल तुम्ही 97 रुपयाला नेलं, 70 रुपयाचं पेट्रोल तुम्ही 108 रुपयाला नेलं. आता मला सांगा, महंगाई कम हुई की नाही हुई? हे है मोदी की शेतकऱ्यांना तुम्ही जाऊन खाऊ नका. आपकी बार 400 पार करा, पुन्हा सोयाबीन 2000 जिकायला लावते, काय काळजी करू नका. पुन्हा मी इथंच आहे, इथंच आहे पुन्हा. बांधवानो, ही शेतकऱ्याची परिस्थिती. पोरांना रोजगार तर सगळ्याला आहेत का नाही? एक सुद्धा बेरोजगार नाही. उगा आज माझी सभा आहे म्हणून सुट्टी टाकून आला होतो मी इथं, लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या सोडून. बरं, सगळ्या नोकऱ्याला येते, हाय त्या नोकऱ्या. ह्याच्यावर बोलायचं का नाही? मग ह्याच्यावर बोललं, खरं बोललं की राग येतो. बाबांनो, ही पद्धत आपली नाही. जिथं चुकताय तिथं चुकतायच म्हणणार. मी बोललो, तुम्ही हायवे केले तर आनंद आहे, अरे पण नदी जोड प्रकल्प करा की आमच्या शेतकऱ्याला द्या ना शाश्वत पाणी. तुम्ही त्या आसाम बिहार सारख्या राज्यात पाणी जास्त झाल्यामुळं जमीन वाहून जाते, आमच्याकडे दुष्काळ असल्यामुळे त्या ठिकाणी पिकत नाही. आज मराठवाड्यासारखा महाराष्ट्रातला विभाग आहे, राजस्थान सारखं राज्य आहे, नदी जोड प्रकल्प करा. 20,000 कोटी नाही 40,000 कोटी खर्चानं, पण पहिल्यांदा कुणाला तुम्ही लक्ष द्या का? 70% लोक शेतीवर अवलंबून आहे. आणि शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला तर सगळ्याचे धंदे तेजीत चालते, आणि शेतकऱ्याच्या खिशात पैसे नसते तर चलत नाही. बांधवानो, हे मला कुठवर पारायण करून लय आहे, पारायण रातभर केलं तर चालायचं नाही. सप्ताह टाकून रोज कीर्तन घ्यावं लागेल 4 तास, संपत नाही. आणि मला विचारते, ओमराजे तुमचं ठळक काम सांगा. म्हणलं बरं झालं बाबा, ठळक काम सांगायला पाहिजे. आता डॉक्टर पाटलानं काय तुमचा जिल्हा 5 वर्षात असा चमचमा करून टाकला होता काय? त्याचं विचारित नाही ते. 40 वर्ष मंत्री होतं त्याचं सांगत नाही ते. बांधवानो, ह्या पद्धतीची माणसं आहेत. आता मला आपल्या सगळ्याला कामाच्या बाबतीत सांगायचंय. ओमराजेनं RDSS योजनेच्या अंतर्गत 1303 कोटी रुपये मंजूर केलेत आणि त्याच्यामधून 40 नवीन ट्रान्सफॉर्मर, पाऊस यायला तुम्ही यावर जरा सगळे, 40 नवीन ट्रान्सफॉर्मर, 38 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, 2250 शेतकऱ्याचे डीपी आणि 1550 जी 63 डीपी होती ती 100 करायचा निर्णय घेतलाय. जवळपास आपण 1303 कोटी रुपये खर्च करून ही सगळी कामं आपल्या या जिल्ह्यात करणार आहेत. ही कामं झाल्याच्या नंतर लाईटच्या बाबतीत आपल्या इथं कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. हे ठळक काम आहे ओमराजेचं दुसरं. आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं 133 किलोमीटरच्या कामासाठी 89 कोटी रुपये खर्च आपण 5 वर्षात केले. तीही कामं पूर्ण झालेली आहेत. आपल्या सगळ्याला सांगायचंय, 30 शोपन 50 शोपन मधून 4 कोटी 25 लाख रुपये निधी त्या ठिकाणी आपण ह्या धाराशिव तालुक्याला दिलाय. खासदार निधीमधलं 3 कोटी 8 लाख रुपये आपण धाराशिव तालुक्याला दिलाय. जनसुविधेमधलं 1 कोटी 25 लाख रुपये दिलेत. 25-15 मधलं 40 लाख रुपये दिलेत. आणि बाबांनो, ही सगळा जो पैसा आहे, ही पैसा कोणाचा आहे? ओमराजेने गोळगडवरची जमिनी कोण दिलेत का? जनतेचा. GST भरता का नाही? सदरा घ्या GST, पॅन्ट घ्या GST, मोबाईल घ्या GST, खताचं पोतं घ्या. माणूस वर गेला
वाचवायचं सामान घ्या, जीएसटी. म्हणजे पैसे कोणाचे? तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च केले तर आम्ही भूषण फुकट आणायचं कारण नाही. मला वाटतंय तिथं उपकाराची जाणीव नसली पाहिजे, कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. आणि ओमराजे कर्तव्य म्हणून एकाही कामाचं ओमराजेने उद्घाटन केलं नाही, कारण पैसे तुमचे, काम तुमच्यासाठी केलं. पण ही येडं गाभा वाटायला लागलं, मॅच केलं काय सगळं, म्हणून फक्त काम सांगितले. अजून आहे दिव्यांग लोकांसाठी 4,61,00,000 साहित्य खासदार तयार झाल्यापासून 76 पासून वाटप होते. पण ही योजना फक्त ओमराजेनं पहिल्यांदा राबवली. आणि माझ्या अपंग बांधवाला 3 चाकी सायकल, इलेक्ट्रिक सायकल, कानं ऐकायची मशीन, कृत्रिम हात, कृत्रिम पाय, तुमची कमोड चेअर, व्हील चेअर, ह्या वस्तू त्या ठिकाणी 4,61,00,000 मोफत त्या ठिकाणी ओमराजेनं वाटप केल्यात. बांधवानो, मी काम करणारा कार्यकर्ता आहे. माझं 24 तास वेळ हा सामान्य लोकांसाठी आहे, कारण माझे 10 कारखाने आणि 20 संस्था नाहीत. मी 24 तास तुमच्यासाठी दिले आणि पुढेही द्यायची तयारी आहे. आणि म्हणून उद्या तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी हक्कानं मत मागतोय.